सारिका परिपूर्ण किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे कटाची आमटी. सणासाठी खास आपण ही पुरणपोळीबरोबर खाण्यासाठी बनवतो. साहित्य बघूयात. या इथे आपण 2 वाटी एवढ्या प्रमाणात हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. हरभऱ्याची डाळ सर्वप्रथम आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन कुकरला लावलेली आहे. आता या इथे आपण कुकरला साधारणतः 7 ते 8 शिट्ट्या देऊन हरभऱ्याची डाळ छान व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली आहे. ही डाळ साईडला ठेवून देऊयात. याचा आपण पोळ्या बनवणार आहोत. त्याचा पार्ट 2 मी नक्की टाकेल. आज आपण कटाची आमटी बनवू, त्यासाठी हे पाणी. आता आपण आमटीसाठी मसाला बनवणार आहोत. कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि खोबरं असं आपण हे सर्व एकत्र करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात आणि ह्याचा आपण एक हिरवं वाटण तयार करणार आहोत. तर या इथे हिरवं वाटण तयार केलेलं आहे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल छान तापलेलं आहे. त्यामध्ये भरपूर असा कढीपत्ता मी टाकलेला आहे. कढीपत्ता तडतडल्यानंतर यामध्ये आपण हिरवं वाटण जे बनवलं होतं ते संपूर्ण हिरवं वाटण यामध्ये टाकणार आहोत. आता आपण टाकूयात यामध्ये हळद साधारणतः अर्धा चमचा. त्यानंतर लाल तिखट साधारणतः 2 चमचे. कांदा लसूण मसाला 2 चमचे. तुम्ही या इथे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात करू शकता. आता हे मसाले जे आहेत ते तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आहे. मसाले छान तेलामध्ये जोपर्यंत फ्राय होत नाही तोपर्यंत आपण त्यांना मिक्स करून घेणार आहोत. अशा प्रकारे जेव्हा तेल सुटायला लागतं तेव्हा समजून जायचं की आपला मसाला जो तो छान तेलामध्ये व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे. मसाला जर कच्चा राहिला तर आमटीला चव छान येत नाही. आता आपला मसाला फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण जो आमटी बनवण्यासाठी जे पाणी ठेवलं होतं डाळीचं ते पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि जी शिजवलेली डाळ होती त्याच्यातील साधारणतः 1-2 मोठे चमचे आपण स्मॅश करून या पाण्यामध्ये मिक्स करून घेतली होती. 2 चमचे डाळ टाकल्याने काय होणार आहे, आपली जी आमटी आहे ती दाटसर होणार आहे. आता या इथे मीठ टाकलेलं आहे साधारण 1 चमचा. चवीनुसार आपण टाकूयात. गॅसची फ्लेम आता मीडियम ठेवायची आहे. आमटीला छान उकळी येईपर्यंत. आता या इथे तुम्ही बघू शकता आमटीला उकळीसुद्धा आलेली आहे. त्याचप्रमाणे रंगसुद्धा छान आपला बदललेला आहे आमटीचा. तरीसुद्धा छान मस्त अशी आमटीला आलेली आहे. साधारणतः एक 5 ते 6 मिनटामध्ये आमटीला उकळ येते. उकळी आल्यानंतरने गॅस जे आहे ते आपण बंद करणार आहोत. आता कढई आपण गॅसवरतून खाली ठेवूयात. एका दुसऱ्या बाउलमध्ये मी ही जी आमटी आहे ती टाकते. तर खूप टेस्टी आणि चमचमीत ही आमटी बनते. भाताबरोबर, पुरणपोळीबरोबर खूप टेस्टी ही आमटी लागते. मी नक्कीच पुरणपोळीचं सुद्धा रेसिपी सारिका परिपूर्ण किचनवरती लवकरच अपलोड करेल. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा आणि आजचा हा कटाची आमटीचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटद्वारे कळवा आणि जास्तीत जास्त